गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा, मागच्या तासामध्ये आपण कायनेटिक एनर्जी, त्याचबरोबर पोटॅन्शियल एनर्जी आणि त्यांची आपण एक्सप्रेशन पाहिली. कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन होतं के इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर आणि पोटॅन्शियल एनर्जीचं आपण एक्सप्रेशन घेतलेलं होतं त्याच्यामध्ये होतं पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच. या दोन एनर्जी आपण पाहिल्या आणि ह्या एनर्जीची आपण उदाहरणं पण पाहिली, त्याची आपण गणितं पण पाहिली. आता जसं मी तुम्हाला त्यावेळेस असं म्हणलं होतं की कायनेटिक एनर्जी आणि पोटॅन्शियल एनर्जी या दोन्ही सोबतच एक्झिस्ट करतात. आता इथं आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. आता ट्रान्सफॉर्मेशन असं नेमकं काय आहे, तर आपण सुरुवातीला ज्या एनर्जीचे प्रकार पाहिले होते, जसं मेकॅनिकलचं आपण कायनेटिक आणि पोटॅन्शियल, जसं इलेक्ट्रिकल एनर्जी, हीट एनर्जी, साऊंड एनर्जी, केमिकल एनर्जी आणि लाईट एनर्जी, ही एनर्जी एकातून दुसऱ्यात नेमकी कशी ट्रान्सफॉर्म होते याविषयी आपण इथं चर्चा करणार आहोत. आता बघा, त्यांनी प्रश्न इथे विचारला आहे, विच आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ द एनर्जी. हे आपण आता पहिल्याच पाहिलं. आणि विच टाईप ऑफ एनर्जी युज्ड इन ईच ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस. आता इथं त्यांनी उदाहरण दिलेत 1, 2, 3, 4 आणि 5, 6, 7 पर्यंत. तर आपल्याला ती वाक्य वाचायची आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं एनर्जीचं रूप आहे आणि ते नेमकं ट्रान्सफॉर्म कसं होतं त्याच्याविषयी पण आपल्याला चर्चा करायची आहे. आता बघा, अ स्ट्रेचड पीस ऑफ रबर. एक रबर घेतलंय आणि ते असं ताणून धरलंय. आता ताणून धरलंय याचा अर्थ आपण काय केलंय की त्याची स्टेट अशी बदललेली आहे. मग बाय इट स्टेट ऑर पोझिशन, पोटेन्शियल एनर्जी स्टोर आहे त्याच्यामध्ये. फास्ट मुव्हिंग कार, एक कार आहे ती जोरात चालते. ऑब्जेक्ट इन अ मोशन इज हॅव्हिंग अ कायनेटिक एनर्जी. म्हणजे इथं आहे पोटेन्शियल, इथं आहे कायनेटिक. मी तुम्हाला त्याचं हे पण सांगतोय की ते कोणत्या कशा प्रकारे आहे ते. द व्हिसलिंग ऑफ अ कुकर ड्यू टू द स्टीम. आता तुम्ही कधी घरचं कुकर पाहिलं असेल की ते शिट्टी मारतं. ते कशामुळे मारतं? स्टीम मध्ये. आता इथं नेमकं काय होतंय की ते वाफ जी आहे, आता इथं बघा की हीट एनर्जी इथं काम करते. उष्णता दिल्यामुळे ती जी वॉटर असतं ते पूर्ण बॉईल होतं, त्याचं स्टीम मध्ये रूपांतर होतं आणि ती स्टीम काय होते, छोट्या छिद्रातून बाहेर यायचा प्रयत्न करते. मग अशा वेळेस तर ती इतकी फुल फोर्स मध्ये येते. आता ऍज पर माय ओपिनियन इथे हीट एनर्जी इथे ही काम करते. बघा, त्याचबरोबर क्रॅकर्स एक्सप्लोड इन द दिवाळी. आता जे दिवाळीमध्ये तुम्ही फटाके फोडताय, आता ही फटाके फोडल्याच्या नंतर आता बघा की त्याच्यामध्ये नेमके कोणत्या दोन प्रकारच्या एनर्जी. तर तसं प्रत्येकामध्ये पण आहे, पण आपण बेसिक वर लक्ष दिलं तरी त्याचं डिस्कशन आपण करू. आता क्रॅकर्स एक्सप्लोड होतात, त्याच्या पाठीमागं दोन आहेत. एक आहे केमिकल एनर्जी, कारण की त्याच्यामध्ये रसायन असतं आणि तो फुटल्यानंतर काय होतो, मोठा आवाज होतो, म्हणून ती दुसरी आहे साऊंड एनर्जी, असं पण आपण इथं म्हणू शकतो. अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी. आता इथं साहजिकच इलेक्ट्रिकल एनर्जी तिथं काम करते आणि इलेक्ट्रिकल एनर्जी काम करत असल्यामुळे फॅन तुम्हाला मुव्हिंग मध्ये तिथं दिसतो. ड्रॉइंग आउट द पीसेस ऑफ आयर्न फ्रॉम द गार्बेज युजिंग मॅग्नेट, मॅग्नेटिक एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. त्याचबरोबर ब्रेकिंग ऑफ अ ग्लास विंडो पेन बिकॉज ऑफ द लाऊड नॉईज. आता इथं इथं त्यांनी असं म्हणलंय की खूप मोठा आवाज, असं आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं की तुम्ही एका मर्यादेच्या पलीकडे तुमच्या साऊंड सिस्टीमचा आवाज जर तुम्ही हे केला तर तिथं काय होतं की तुमचे व्हेसल व्हायब्रेट व्हायला चालू होतात. आता इथं ते व्हेसल्स मेटलचे असतात म्हणून व्हायब्रेट होतात, पण काचेचे असते तर काय होतात, ते खाडकन काय होतात, ते ब्रेक होतात आणि म्हणजे ब्रेकच होतात. कधी कधी काही काही जणांचा आवाज तर इतका असा चिरका असतो की त्यांनी त्या काचेच्या ग्लासासमोर घेऊन जर ते काचेच्या ग्लासासमोर जर ते ओरडले तर तुम्हाला त्यातून काय होतं की ते काचेचे ग्लास ब्रेक होताना दिसतात. आता हे तुम्ही इंटरनेटवर तुम्ही पाहू शकता. नाव बघा, आता हे झालं याचं उत्तर. आता इथे त्यांनी काय सांगितलंय बघा की नेमकी एनर्जी ट्रान्सफॉर्म कशी होते. एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन टाईप टू अनदर. ऊर्जेचं रूपांतर एकातून दुसऱ्या ऊर्जेत होत असतं. फॉर एक्झाम्पल, एक्सप्लोडिंग ऑफ अ फायर क्रॅकर कन्वर्ट द केमिकल एनर्जी स्टोर्ड इन टू लाईट. बरोबर आहे. साऊंड अँड हीट ऑल्सो. म्हणजे ज्यावेळेस एखादा फायर क्रॅकर हा फुटतो, तो फुटल्यानंतर सगळी जी एनर्जी स्टोअर असते ती असते केमिकल, त्याच्यामध्ये असलेल्या केमिकल एनर्जी. आणि ज्यावेळेस त्यांच्यात तो आपण त्याला पेटवतो तर ती रासायनिक अभिक्रिया होते आणि ती एनर्जी दुसऱ्या 3 फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. लाईट म्हणजे खूप तुम्हाला प्रकाश दिसतो, साऊंड तुम्हाला आवाज येतो आणि तिथं खूप सारी हीट पण असते, म्हणून हीट एनर्जी पण तिथं काय होते, तयार होताना तुम्हाला दिसते. बघा, मेकॅनिकल एनर्जी. आता इथं आपण बघू पहिल्यांदा मेकॅनिकल एनर्जी म्हणजे इथं जनरेटर आपण वापरलं.
हे जनरेटर आपण फिरवल्यामुळं काय झालं, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार झाली. आणि इलेक्ट्रिकल एनर्जीमुळे काय झालं की फॅन फिरला. तर फॅन सुद्धा म्हणजे कन्व्हर्शन, म्हणजे इथं काय होईल की मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये आणि इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन मेकॅनिकल एनर्जी म्हणजे बोथ साईड आहे. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर इलेक्ट्रिकल एनर्जीमुळे हीटर काय होतं, तापतं, तिथे हीट एनर्जी तयार होते. आणि थर्मोकपलम हे तिथं काय होतं, कपल तयार होतं. म्हणजे इथं आपण उष्णता असलेला कोट वगैरे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी आपण तिथं तयार करू शकतो. किंवा अंगाला ताप शेकण्यासाठी असणाऱ्या गोष्टी आपण तिथे हीट एनर्जी तिथं वापरू शकतो. इलेक्ट्रिकल एनर्जी जर तुम्ही लाऊडस्पीकरमध्ये वापरली तर ती साऊंड एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. आणि साऊंड एनर्जी जर तुम्ही पाहिली तर ती मायक्रोफोनद्वारे पुन्हा ती इलेक्ट्रिक, म्हणजे इथं तुम्ही दोन्ही पहा की जर समजा तुम्ही मायक्रोफोनमध्ये बोलणं म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी काय करते, त्याला लाऊडस्पीकर थ्रू साऊंड एनर्जीमध्ये लार्ज अमाऊंटमध्ये काढते. केमिकल एनर्जी तेच आहे, प्रायमरी सेल अँड सेकंडरी सेल. त्याचबरोबर लाईट एनर्जी तेच आहे, सोलार सेल, फोटो इलेक्ट्रिक सेल अँड इलेक्ट्रिक लॅम्प. म्हणजे लाईट एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर करून आपण त्याचं प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. आणि प्रकाश ऊर्जेचं रूपांतर तुम्ही पाहिलं तर ते पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जी करू शकतो. म्हणजे सोलार प्लेट जर आपण वापरल्या तर ह्या लाईटपासून काय करतात की लाईटची निर्मिती करतात. तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही पहा की ऊर्जा जी असते ती एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय होत असते, ती नेहमी कन्वर्ट होत असते. मग आता हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला समजून घ्यावं लागेल. बघा सुरुवातीला लॉ काय म्हणतो, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. ऊर्जेत ही एनर्जी आहे ही निर्माणही होत नाही आणि नष्टही होत नाही. ही फक्त काय होते, इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इन टू अनादर. दस म्हणजे ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये परावर्तित होत असते, म्हणजे तिचं फक्त कन्वर्ट होत असते. धस टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणून एकूण विश्वामध्ये जेवढी ऊर्जा आहे ती फक्त आहे तितकीच आहे ना, त्याच्यात ती निर्माणही होत नाही आणि ती डिस्ट्रॉय पण होत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये किंवा एका एनर्जीतून दुसऱ्या एनर्जीमध्ये ती फक्त कन्वर्ट होत असते. आता त्यासाठी त्यांनी हे कपल्ड ऑसिलेटरचा हा प्रयोग आहे. या कपल्ड ऑसिलेटरचे तुम्हाला काही इंटरनेटवर व्हिडिओ पण पाहायला मिळतील. बघा, मेक अ टू पेंड्युलम्स ऑफ अ सेम लेंथ विथ द हेल्प ऑफ थ्रेड ऑफ अ टू नट्स. इथे कसं आपण भिंत आहे असं गृहीत पकडा सरफेस, आणि याला आपण दोन थ्रेडनं हे नट काय केले असे बांधलेले आहेत. टाय अनादर थ्रेड हॉरिझॉन्टल पोझिशन. टाय द टू पेंड्युलम टू दिस हॉरिझॉन्टल थ्रेड इन सच ए वे दॅट दे विल नॉट हिट इच अदर व्हाईल स्विंगिंग. म्हणजे त्यांना अशा पद्धतीनं बांधा की ज्यावेळेस हा नट असा स्विंग करेल तर स्विंग करताना तो ह्याला स्पर्श करणार नाही. नाव स्विंग वन ऑफ द पेंड्युलम अँड ऑब्झर्व व्हॉट यू सी. आणि मग इथं तुम्ही काय करा की इथं ज्यावेळेस तुम्ही या पेंड्युलमला मूव्ह करताल तर ह्या दुसऱ्या पेंड्युलमवर किंवा त्याला पेंड्युलमच म्हणू आपण ऑसिलेटरला. ऑसिलेशन म्हणजे इकडे मूवमेंट करणे. तर त्याला आपण काय नेमका फरक आहे बघा. यू विल बी सी दॅट ॲट द स्पीड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ पेंडुलम स्लोली डिक्रीजेस द सेकंड पेंडुलम विच इनिशियली स्टेशनरी बिगिन टू स्विंग. दस द वन पेंडुलम ट्रान्सफर्स एनर्जी टू अदर. आता इथं होतं काय की ज्यावेळेस तुम्ही ह्याला स्विंग करायला चालू होतात तर स्विंग केल्याच्या नंतर इथं त्याचा पेंडुलमची एनर्जी अशी थोडीशी तुम्हाला डिक्रीज होताना दिसेल, पण याच बाजूची पेंडुलमची एनर्जी जी आहे ती म्हणजे स्विंगिंग आहे ती सुरू होताना तुम्हाला दिसेल. आणि याचाच अर्थ असा की पेंडुलम ट्रान्सफॉर्म इट्स एनर्जी टू अदर. To explain this experiment we found one video from this YouTube channel RV Tutorials. So for educational purpose only you can see this video.
इथं आपण पाहू शकता की इथं याची स्पीड स्लो झाली आणि याची मात्र काय झाली आता मॅक्सिमम झाली. हेअर इज अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी.